नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्रोग्राम मध्ये आज आपण एका अशा अधिकाऱ्याशी चर्चा करणार आहोत ज्यांना एमपीएससीच्या एक्झामची परिपूर्ण माहिती आहे, एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी 3 वेळा एमपीएससीची एक्झाम क्लिअर केलेली आहे. सो कोणकोणत्या पोस्ट होत्या सरांच्या याला देखील ऐकून घ्या की 2016ला यांनी RFO ची पोस्ट क्लिअर केली. यामध्ये अखिल महाराष्ट्रामध्ये यांना सेकंड रँक होती. 2017ला SO ची पोस्ट यांनी क्लिअर केली आणि आता 2019ला डेप्युटी कलेक्टरच्या पोस्टवर सर विराजमान आहेत. यांचं नाव आहे गणेश खताळे सर. आणि मी आपल्या पूर्ण टीमच्या वतीने या प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत करते सर. थँक्यू सो मच. या पूर्ण प्रोग्रामचा आज उद्देश हा आहे की जेव्हा एक्झामला 8 दिवस राहिलेले आहेत, 4 सप्टेंबरची एक्झाम आलेली आहे कंबाईनची आणि 8 दिवस राहिलेले असताना आता एक्झामच्या रणनीतीबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे. कारण तुमच्यासारखे एक्सपिरियन्स अधिकारी जेव्हा ज्युनियर स्टुडंट्सना गुरुमंत्र देतात तेव्हा डेफिनेटली हे मोटिवेशनल असेल. एकतर एक्झामला इतक्या कमी वेळ राहिलेला असताना झालेलं काय की महाराष्ट्रात एक डिप्रेशनचं वातावरण निर्माण झालेलं आहे, पॅनिकचं वातावरण निर्माण झालेलं आहे की नक्की काय करायचं. आणि त्यामुळे आपण इथे हे सेशन कंडक्ट करतोय. सो मी आपल्या या टीमच्या वतीने किंवा विद्यार्थ्यांच्या वतीने एक प्रश्न तुम्हाला विचारत चालणार आहे आणि मग तुम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहात सर. ओके. पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारते की सर, शेवटच्या दिवसांमध्ये, एक्झामच्या शेवटच्या दिवसांमध्ये नक्की आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ओके, ग्रेट. मला असं वाटतं खूप दिवसानंतर ही एक्झाम होते, तर साहजिकच परफॉर्मन्स प्रेशर हे प्रत्येकावर आहे. परंतु नो मॅटर व्हॉट आपल्याला सिच्युएशन फेस करायची आहे. त्याच्यामुळे एक स्ट्रॅटेजी आपल्या मनात पाहिजे की साधारणतः करंट अफेअरचं आपण किती वाचन केलं पाहिजे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफीला किती वेळ दिला पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये. तर मी असं सांगेल की सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे नवीन काही वाचलं नाही पाहिजे. किती महत्वाचं असलं तरी नवीन ज्या गोष्टी आहेत त्या स्किप केल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही जे वेटेज काढून ठेवलेलं असणार आहे, प्रत्येक सब्जेक्टला किती किती प्रश्न विचारले जातात, तर त्या वेटेजनुसार एक्झामला वेळ दिला गेला पाहिजे. ठीक आहे. साधारणतः एक 8 दिवस आहे, तर त्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की दररोज थोडासा वेळ हा लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सला दिला गेला पाहिजे, 1-2-3 तास. त्यानंतर थोडंसं उलटं गेलं पाहिजे, म्हणजे ज्या सब्जेक्ट्सला वेटेज कमी आहे त्या सब्जेक्ट आधी घेतले पाहिजे आणि ज्या सब्जेक्ट्सला वेटेज जास्त आहे ते जशी जशी एक्झाम म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार यावेळेस असे सब्जेक्ट्स केले पाहिजे की जे स्टॅटिक्स किंवा फॅक्च्युअल डेटा ज्यामध्ये जास्त आहे आणि जे तुम्हाला शुअर शॉर्ट मार्क्स देणार आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिकचा बेसिक पार्ट आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या खूप चांगले मार्क्स देतात आपल्याला. त्यामुळे त्या गोष्टी शुक्रवार, शनिवार आणि गुरुवार मला वाटतं यावेळेस त्या केल्या गेल्या पाहिजे. तर साहजिकच नवीन न वाचणं आणि जे मार्क फेचिंग सब्जेक्ट आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करणं ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे. एक्झॅक्टली. खूपच छान. म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये अगदी वारांप्रमाणे सरांनी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिलेली की काय काय वाचणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग जर आपण एक्झामच्या दिवशी जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातो सर, ट्रिमेंडस प्रेशर विद्यार्थी महसूस करतात. हा, खूप जास्त प्रेशर विद्यार्थ्यांच्या मनात असतं. तुम्हाला मॅथमॅटिक्स करायचंय, रिझनिंग करायचंय, त्याच्याचबरोबर एका तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. सो तुमची स्ट्रॅटेजी काय होती? म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जेव्हा होतात तेव्हा तुम्ही पहिले GS ला वेटेज द्यायचात की मॅथमॅटिक्सला वेटेज द्यायचात की रिझनिंगला वेटेज द्यायचात? म्हणजे नक्की तुम्ही काय करायचं? या प्रश्नाच्या आधी मॅडम मी आधीच्या प्रश्नाला अनुसरून एक छोटस बोलू शकतो की माझं असं मत आहे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी तयार असते. बरोबर. आता मी पोस्ट होल्डर आहे म्हणून मी स्ट्रॅटेजी सांगतोय. 4-5 वर्षापूर्वी मी नव्हतो, माझी पण एक स्ट्रॅटेजी होती. किंवा मग दुसऱ्याची स्ट्रॅटेजी फॉलो करणं हा कितपत मुद्दा आहे हा प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे. कारण स्वतःचं जर एक नियोजन असलं तर आपण त्या नियोजनानुसार गेलेलं कधी चांगलं असतं. ओके, हे माझं स्पष्ट मत आहे. तिथे मी सांगतोय म्हणून ती स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे अशातला अजिबात भाग नाही. फक्त एक छोट्या छोट्या काही गोष्टी त्या लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की पॉलिटी, जिओग्राफी वगैरे याच्यावर चांगलं फोकस करावं. ठीक आहे. आता एक्झामच्या दिवशी खरं तर प्रचंड भीती वाटते. मला पण प्रचंड भीती वाटायची. अक्षरशः 2019च्या ज्या एक्झामला मी DC झालो तेव्हा पण खूप जास्त भीती वाटते. तर म्हणजे त्यामध्ये भीतीचे प्रकार असतात. पेपर कसा येणार, किंवा मग माझा पेपर कव्हर होणार का, किंवा मग माझा हा शेवटचा अटेम्प्ट आहे, हे झालं नाही तर काय करायचं पुढं, आपलं तर संपलं सगळं, असे वेगवेगळे विचार येत असतात मनामध्ये. तर त्यासाठी एकच ऑप्शन आहे, आपण वाचत राहणं. कोणताही विचार न करता शेवटच्या टप्प्यापर्यंत वाचत राहणं हा बेस्ट ऑप्शन वाटतो. म्हणजे मी स्वतः टॅक्सीमध्ये बसलो तरी ते पुस्तक वाचतच राहायचो. तिथे गेलं तरी फार एक्झाम हॉलमध्ये एंट्री करेपर्यंत आपण ते वाचत जर राहिलं
तर मला वाटतं आपल्या डोक्यात वेगळे विचार येत नाही, आणि वेगळे विचार नाही आले तर आपली भीती मनामध्ये वाढत नाही. भीती वाढली नाही, मग आपण स्टेबल असतो. स्टेबल असलो म्हणजे आपल्याला तो एकदाच चांगला जातो. एक सिंपल स्ट्रॅटेजी असते. म्हणजे रोमन सैनिकचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असाल तर त्यांनी पण तेच सांगितलं की शेवटपर्यंत वाचत राहा. ही मला इंजिनिअरिंग पासूनची सवय आहे. मी पण तुम्हाला ते सांगेल की जेव्हा पेपर सुरू होणार आहे, अर्ध्या तासात एंट्री असते, त्या अर्ध्या तासापर्यंत अक्षरशः लाईन मध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन असतं, तेव्हा पण वाचत राहा. त्यामुळे काही इश्यू नाही होणार. तुम्ही स्टेबल राहाल. राईट राईट राईट. सो आणि आता जो तुम्ही लेटेस्ट प्रश्न विचारला, मॅथ घ्यायचा, लॉजिकल रिझनिंग घ्यायचा की जीएस घ्यायचा, मला असं वाटतं की 1 तास असतो आपल्याकडे. एक मिनिट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा असतो. ऍक्च्युली तर साधारणतः मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिझनिंग यामध्ये कसा इश्यू असतो की कधी कधी खूप टफ क्वेश्चन्स विचारतात, कधी कधी खूप सिम्पल असतात, जे 15 प्रश्न असतात माझ्या मताने. तर त्यामध्ये आपल्याला माहिती नसतं, तो प्रश्न वाचण्यामध्येच आपले 20-30 सेकंद जातात, मग नंतर कळतं हा प्रश्न टफ आहे किंवा सोपा आहे. आता बऱ्याच मुलांची स्ट्रॅटेजी कशी असते, ज्यांचं मॅथ खूप चांगलं असतं, की पहिले मॅथ सोडून घेऊ किंवा लॉजिकल रिझनिंग सोडून घेऊ, पण असे विद्यार्थी फार कमी असतात. असं पण मी एकदा केलं होतं, पण त्यावेळेस माझा पेपर पूर्णपणे कम्प्लीट झाला नव्हता. तर माझं असं स्पष्ट मत राहील की सुरुवातीला जीएस घेणं आणि त्यानंतर मग मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग या गोष्टींना वेळ देणं. साधारणतः 40 मिनिटांमध्ये आपले हे 80 ते 85 क्वेश्चन्स जर कव्हर झाले तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण मॅथ, लॉजिकल रिझनिंग हे देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला जीएस चे क्वेश्चन्सचं स्पीड आहे, म्हणजे सॉल्विंग जी स्ट्रॅटेजी म्हणतो, खूप चांगली पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच जणांच्या 2-3 स्ट्रॅटेजी असतात. म्हणजे आता काही जण जेवढे क्वेश्चन्स आपल्याला येत आहे फक्त तेवढे सोडवतात. म्हणजे से आता 100 पैकी मला 40 प्रश्न येत आहे, मग पहिल्या राऊंड मध्ये मी 40 प्रश्न सोडवणार, दुसऱ्या राऊंड मध्ये मग जे 50% ते प्रश्न सोडवणार, तिसऱ्या राऊंड मध्ये हे करणार. पण माझ्या मताने असं, म्हणजे मी कधी राऊंड सिस्टम केली नाही, कारण एवढा वेळच नसायचा. प्रत्येक प्रश्नाला आपण एकदा वेळ दिला की तोच त्याचा वेळ समजायचा, तिथंच काय असेल ते त्याचा फिक्स करून टाकायचा. फार तर फार एक 4 ते 5 किंवा 7 ते 10 प्रश्न असतील त्याचे तुम्ही शेवटी अटेम्प्ट करायला ठेवा, ज्यामध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, कारण 1च तास आहे आपल्याकडे वेळ नाहीये. आणि पुन्हा जरी वाचलं तरी आपला काही विचार बदलला नसतो किंवा पुन्हा काही फार जास्त आठवत नसतं आपल्याला, तेवढी घाई असते. तर माझं हेच मत असेल की जीएसचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही ऍट द सेम टाइम लगेच तो प्रश्न तिथं सॉल्व्ह केला पाहिजे. फार तर फार तुम्ही 5 ते 10 प्रश्न शेवटी ठेवू शकता आणि शेवटी ज्यावेळेस 5 मिनिटं असतात त्यावेळेस ते तुम्ही तिथं त्याचा निर्णय घेऊ शकता. आणि साधारणतः प्रश्न सॉल्व्ह करताना जनरली असं होतं की आपल्याला जे फर्स्ट टाइम उत्तर स्ट्राईक होतं, साधारणतः तेच उत्तर असतं. पण आपण जास्त विचार करतो. विचार केला पाहिजे, नो डाऊट. आणि अजून मी एक सांगेल की ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रश्न अवघड वाटेल तर तो प्रश्न डबल वाचा. ठीक आहे, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर होतात डबल वाचल्याने. आणि घाईघाईमध्ये साधे प्रश्न पण आपण सिंगल याच्यात वाचून तो चुकवण्याची पण शक्यता असते. तर सिली मिस्टेक अवॉइड करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण एक मार्क मला वाटतं महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. खूपच छान तुम्ही सांगितलं सर, की कोणताही प्रश्न अवघड वाटला तर डबल वाचला पाहिजे. कारण विद्यार्थी काय करतात, ट्रू आणि नॉट ट्रू, हा जो नॉट शब्द असतो ना, योग्य आहे की अयोग्य आहे यामध्ये खूप कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे गडबड होते. अगदी बरोबर आहे सर. माझा अजून एक प्रश्न हा होता की 100च्या पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे का, की काही प्रश्न सोडले तर चालतात? नाही, माझं असं मत आहे, 1/4 जर निगेटिव्ह सिस्टीम आहे आपल्याला, साधारणतः म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जर तुमचे वजा होत आहे तर काहीच हरकत नाही तुम्ही 100 पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायला. ओके. सपोज दॅट आता हे कसं, आता एमपीएससी इज ऑल अबाउट ऑब्जेक्टिव्ह आणि शेवटी लकचा पण पार्ट येऊन जातो. त्यामध्ये प्रत्येकाला शेवटी सगळेच प्रश्न येत नसतात. हार्डली मला वाटतं सगळ्यांना 30 ते 40 प्रश्न किंवा 50 प्रश्न एक्झॅक्टली बरोबर येत असतील सगळ्यांचे. पण तिथून पुढचे जे प्रश्न आहेत, 50 प्रश्न, त्याची डिफिकल्टी लेवल हाय असते. समजा आता आपण उदाहरण घेऊ की साधारणतः 3 टाईपचे क्वेश्चन विचारतात. इझी टाईप ऑफ क्वेश्चन, देन मिडियम डिफिकल्टी लेवल, आणि तिसरं म्हणजे खूप टफ क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच नसतं नक्की काय आहे यामध्ये उत्तर वगैरे. तर इझी क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट केल्यानंतर 50% वाले जे क्वेश्चन्स आहेत ते लगेच त्या क्षणी आपण अटेम्प्ट केले पाहिजे, काही हरकत नाही. आणि टफ जे क्वेश्चन्स आहेत ते आपले लॉजिक, आतापर्यंत आपण जे रिव्हिजन केलेली आहे किंवा अननोन क्वेश्चन्स हे ह्याच एक्झामला पहिल्यांदा नाही आले, मागच्या एक्झाम्सला पण आलेले आहेत. तेव्हा त्याचं उत्तर कसं आलेलं होतं किंवा यामध्ये लॉजिक काय आहे किंवा याचा पॅटर्न कसा आहे, पॅटर्नने पण बऱ्याच वेळेस प्रश्न सॉल्व्ह करता येतात. म्हणजे तर त्या अनुषंगाने जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर बऱ्यापैकी क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस असतात. राईट. त्यामुळे एकही प्रश्न सोडायचा नाही. व्हॉट एव्हर, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत असो किंवा नसो, तुमचा एक अंदाज आणि कॉमन सेन्स ठेवून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर अटेम्प्ट करू शकता. एक्झॅक्टली.
सर, एलिमिनेशन मेथड बद्दल भरपूर चर्चा असते क्लासेसमध्ये सुद्धा, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा. सो हे एलिमिनेशन मेथड नक्की काय असतं? म्हणजे जर एखादा प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे आणि 4 ऑप्शन आहेत आणि मला जर त्याच्या 50-50 पर्यंत यायचं असेल तर नक्की काय करायचं? म्हणजे काय तुमची काही अशी विशेष स्ट्रॅटेजी आहे का? किंवा तुम्हाला असं कधी जाणवलं का की तुम्ही 50-50 वर आलात आणि मग तुमचं उत्तर योग्य आलं टाइप? अच्छा. हे होतं असं बऱ्याच वेळेस. एलिमिनेशन मेथड म्हणजे ॲक्चुअली दॅट इज कॉमन सेन्स. म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला असतो. अ, ब तुम्हाला माहिती आहे एखादा एक सिंपल क्वेशन घ्या कोणताही का ज्याच्यामध्ये तुम्हाला इर्रिलेव्हंट ऑप्शन्स दिले असतात 1-2. बरोबर. ज्याचा आणि त्या ऑप्शन प्रश्नाचा काही एक संबंध नसतो. म्हणजे उदाहरणार्थ भारत कधी स्वतंत्र झाला असा सिंपल क्वेशन घेऊ आपण. राइट. तर त्यामध्ये समजा लिहिलेलं असलं 1970 किंवा मग आणि 2 ऑप्शन एकदम क्लोज असले. ठीक आहे. 1946, 1947 आणि एक ऑप्शन असला 1905. हा खूपच इझी क्वेश्चन सांगितला मी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. पण 1905, 1970 हे इर्रिलेव्हंट ऑप्शन झाले. बरोबर. ते आपण डिलीट करू शकतो. डिलीट केले. एक्झॅक्टली. राइट. आणि मग आता आपलं जे काही लक आहे ते 1946-47 मध्ये आपण आजमावू शकतो. बरोबर. असं. तिथं म्हणजे ऑप्शन नसतो. ऍक्च्युली पास जे होतात किंवा ज्यांना पोस्ट भेटते त्यांच्यामध्ये आणि जे काठावर फेल होतात त्यांच्यामध्ये फार जास्त फरक नसतो. तर हाच इथे लकचाच मॅटर असतो. म्हणजे 1-2 प्रश्नामध्ये कधी-कधी कोणाचं बरोबर येतं, कधी-कधी कोणाचं चुकतं. म्हणजे एखादा पास झाला म्हणजे तो फार जास्त हुशार असतो अशातला पण भाग नसतो. इट इज ऑल अबाउट लक अँड प्री एक्झिस्टिंग नॉलेज. म्हणजे तुमचं वाचन पण तेवढंच महत्वाचं असतं. कधी-कधी आपल्या त्या वाचनातून आपल्याला स्ट्राईक होतं, की याचं उत्तर हे असण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. 50 ते 60% प्रोबॅबिलिटी मग आपण ते वेटेज त्या ऑप्शनला देतो. मग तेव्हा तो प्रश्न बरोबर येतो. म्हणजे इट्स ऑल अबाउट रीडिंग. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही आतापर्यंत काय वाचलंय, काय नाही वाचलंय त्यावर किंवा तुमचं लॉजिक कसं डेव्हलप झालेलं आहे, त्यावर खूप जास्त डिपेंड करतं हे. ठीक बरोबर. आहे. म्हणजे ते एलिमिनेशन मेथडमध्ये जनरली 50% आपलं हे असतं म्हणजे सपोज दॅट ए आणि बी मी एलिमिनेट केलाय, सी अटेम्प्ट करू की डी अटेम्प्ट करू. तर यामध्ये एक्झॅक्टली प्री एक्झिस्टिंग नॉलेज खूप जास्त महत्वाचं आहे तुमचं. तुम्ही किती वाचन केलंय काय वगैरे. नाहीतर असंच ते सुचत नाही. नाही. राइट. येस. ते तर आहे, ते तर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे की जे आतापर्यंत आपण केलेली मेहनत आहे, त्याला बेसिकली तिथे आजमावण्याचा है ना? म्हणजे कोणताच प्रश्न माझ्या मताने हा आउट ऑफ सिलेबस वगैरे नसतो. आपल्या वाचनात तो कधी ना कधीतरी आलेला असतो. आलेलं असतं. किंवा आपण आता म्हणजे आपला जो सिलेबस आहे तो 1ली ते 12वी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे त्याला धरूनच असतं. म्हणजे बरोबर, बरोबर. आपण कधीतरी त्याच्या थ्रू गेलेलो असतो. राइट. त्याचं एक लॉजिक लावून आपला तो क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. चालेल, चालेल. सर, चालू घडामोडी एक खूप असा मॉन्स्टर टाइप विद्यार्थ्यांना सतावत असतो. आता 2 वर्षाचा वाचायच्या, वर्षभराच्या वाचायच्या, 6च महिन्याच्या वाचायच्या, की काय करायचं नक्की? चालू घडामोडींसाठी काय करायला पाहिजे सर? चालू घडामोडीसाठी एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे जो विषय खूप वास्ट असतो ना मॅडम, त्या विषयामध्ये खूप कमी वाचायचं असतं. हां. अशी एक सिंपल स्ट्रॅटेजी असेल. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे, चालू घडामोडी हे असे सब्जेक्ट यावर काही पण विचारण्याची शक्यता असते. तर बरोबर. त्यामध्ये आपण एक्झॅक्टली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघायचा. आता मी जसं थोड्या वेळापूर्वी बोललो होतो, की वेगवेगळे सेक्शन्स असतात. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, स्पोर्ट्स, पर्सन्स, अवॉर्ड्स या टाईपमध्ये. ठीक आहे. तर यामध्ये चेक करायचं की 16, 17, 18, 19च्या एक्झाम मध्ये कोणत्या अवॉर्ड्सवर फोकस केलेले आहेत. हां. मॅक्सिमम नॅशनल अवॉर्ड्स असतील किंवा इंटरनॅशनल जे अवॉर्ड्स आहे नावाजलेले त्यांच्यावरच फोकस असतं. त्या पलीकडे जर प्रश्न आला तर ते अवॉर्ड्स वाचायचे सुद्धा नाही. प्रश्न चुकला तरी चालेल. काही हरकत नाही. कारण इथे ऑप्टिमम नॉलेजची गरज आहे. ऑप्टिमम टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठ नाही करू शकत. कारण करंट एक्झॅक्टली. अफेअर खूप जास्त वास्ट आहे. त्यासाठी मी सांगेल की एकच सोर्स वापरायचा. फॉर एक्झाम्पल पृथ्वीचं मॅगझिन आहे, करंट अफेअरचं खूप छान मॅगझिन आहे. ते एकदा करून टाकायचं आणि एखादं इंडिया इयर बुक असेल आपल्याकडे. इंडिया इयर बुक म्हणजे करंट अफेअरचं जे इयर बुक असतं. एन्युअल, वार्षिकी, वार्षिक. असेल किंवा मग सिम्प्लिफाईडचं असं. राइट. कोणतं तरी एक करायचं. बस तेवढं त्या पलीकडे काही वाचायचंच नाही. आणि नाही. हां. स्पेसिफिकली आपलं जे लोकराज्य मॅगझिन आहे, हां. जिथे गव्हर्नमेंटचे म्हणजे ऑथराइज सोर्सेस वगैरे लेख असतात त्यामध्ये भरपूर. तर ते वाचणं फार जास्त गरजेचं आहे. कारण तिथून प्रश्न येऊ नये तर नाही येऊ, पण तिथून एक लॉजिक चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. त्याच डेफिनेटली. प्रकारे आपला इकॉनॉमिक सर्व्हे वगैरे असतो. आपण जुना जरी वाचलेला असला तरी काही हरकत नाही. कारण ओके. आता 8 दिवस राहिले, आता नवीन काही वाचायची गरज नाही असं मला बरोबर. वाटतं. त्यामधून पण असं जनरली सुरुवातीचे जे 2-3 पेजेस आहे, पॉप्युलेशन स्टॅट्स वगैरे असतं किंवा मग महाराष्ट्राची इंडिया सोबतची कंपॅरिझन असते. तर तो भाग जरी वाचला तरी 1-2 मार्क त्याच्यामध्ये कव्हर होतात, असा माझा अंदाज आहे. प्लस बरोबर. इंडिया इयर बुक जर असेल तुमच्याकडे तर इंडिया इयर बुक मध्ये 4 ते 5 पेजेसचं करंट अफेअर दिलेलं असतं वर्षभरात.
फक्त 4 ते 5 पेजेस असतात आणि बरोबर. सिलेक्टेड न्यूज असतात ज्याच्यामध्ये म्हणजे भारतीय शासनाने कोणकोणते इनिशिएटिव्ह घेतले, त्यामध्ये किती अचिव्हमेंट झाली, अशा सिंपल फॅक्ट्स असतात, न्यूज असतात. त्यावरून प्रश्न आतापर्यंत एमपीएससी मध्ये विचारले गेलेले आहेत. तर एक 4-5 पेजेस आहेत ते आता 8 दिवसामध्ये कधी तुम्हाला वेळ भेटला, 1 तासाचं तर काम आहे मला वाटतं, तेवढं वाचून हो, झालं तरी हो, चालेल. हो. काय राइट. हरकत नाही. अरे वाह! पण जास्तीत जास्त वाचायचं नाही. माझं असं नाही. मत राहील, एकच मॅगझिन तुम्ही जेवढं वाचलेलं असेल तेवढं सफिशियंट आहे. स्पेसिफिकली एक्झामला जायच्या आधी अवॉर्ड्स वगैरे थोडेसे बघून घ्या. ते पण जे दरवर्षी विचारले जातात तेच अवॉर्ड्स बघा. बाकीचे अवॉर्ड्स बघण्याची गरज नाही. राइट. सर, एक्झामला जाताना आता जर शेवटच्या 8 दिवसांमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची उजळणी केली तर कसं राहील? म्हणजे हे फ्रुटफुल. करायला पाहिजे. येस. पण 100% तेच करायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. हां. साधारणतः एक दिवसभरातलं तुम्ही समजा 10 तास करणार असाल एक्झामच्या आधी, 10 ते 12 तास अभ्यास होत असेल तुमचा, तर एक 2 ते 3 तास क्वेश्चन पेपरवर घालवावेत. पूर्णच्या पूर्ण वेळ मग मी आता क्वेश्चन पेपरच करतो 7 ते 8 तास, मग 2-3 तास मी अभ्यास करतो. असं असं. करू नका. कारण कितीही नाही झालं तरी आपल्याला रिव्हिजन किंवा आपलं माइंडमध्ये किंवा मेमरीमध्ये जी पिक्टोरियल मेमरी म्हणतो आपण, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्या डोक्यात सेव्ह झालेलं असतं. म्हणजे समजा तुम्ही रंजन कोळंबे बुक वाचलेला आहे, तर तुम्हाला माहिती की पॉवर्टी या ठिकाणी आहे किंवा अनएम्प्लॉयमेंटचा भाग या ठिकाणी आहे. तर तुमचं पिक्टोरियल मेमरी तिथे डेव्हलप झालेली असते आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसरे बुक घेण्याचा प्रयत्न केला तर ती थोडंसं इश्यू होतो त्यामध्ये. अगदी त्यामुळे बरोबर माझं आहे. असं मत राहील की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नक्की करा. पण तो टॉपिक झाल्यानंतर तो पॅटर्न चेक करण्यापुरतच करा. बाकी बरोबर. आपलं जे मेन आहे सिलेबस नुसारच केलेलं कधी चांगलं. राइट. सर, काही विद्यार्थी काय करतात की प्रिलिम्सची एक्झाम देताना मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न देखील उजळणी करत असतात. सो हे किती रिलिव्हंट आहे? म्हणजे प्रिलिम्सला जाताना मुख्य परीक्षेचे पेपर बघायला पाहिजेत का? ऍक्च्युली बघितलं तर काही हरकत नाही. म्हणजे ज्या पॉइंटचं जे सिलेबसला आहे प्रिलिमला, तर तो भाग जर मेन्सला असेल आपला, तो पॉवर्टी वगैरे हा भाग दोन्हीकडे पण आहे माझ्या मताने, तर तो भाग केला तर काही हरकत नाही. पण थोडासा मेन्सचा पॅटर्न वेगळा आहे. पॅटर्न वेगळा आहे. राइट. किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे प्रिलिमच्या अनुषंगाने प्रिलिमचे क्वेश्चन्स केलेले कधी चांगले. मेन्सचे केले तर त्यांना प्लस ऍडव्हान्टेज आहे असं मी म्हणेल. त्याचं नुकसान तर होणार नाही. फायदा बरोबर. पण जास्तीत जास्त प्रिलिमचे क्वेश्चन्स करावे. राइट. अच्छा, विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छिते इथे की सरांचं एक खूप छान उत्कृष्ट मटेरियल असलेलं पुस्तक पब्लिश झालेलं आहे पंचायत राज विषयावर. ते पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. खूपच छान आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना रेकमेंड केलेलं आहे आणि त्यामध्ये पंचायत राज विषयाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने नमूद केलेलं आहे. तर ते वाचायला विसरू नका. ते तर खूपच उत्कृष्ट पुस्तक आहे. मला वाटतं मार्केटमध्ये सध्या पंचायत राज या विषयावर वन स्टॉप सोल्युशन सरांचं पुस्तक आहे, गणेश सरांचं पुस्तक आहे. सर, पब्लिकेशनचं नाव जरा सांगाल तर बरं होईल. फ्युचर पब्लिकेशन. फ्युचर पब्लिकेशनचं पुस्तक आहे, नक्कीच घ्या. आणि सर, पंचायत राज या विषयाचा रोल किती असतो आपल्या एक्झाम मध्ये? भरपूर कंबाईनच्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम प्रश्न त्यावर येतात असं मला वाटतं, है ना? सो याबद्दल थोडीशी एक माहिती द्याल तर छान होईल, म्हणजे तुमच्या ऍक्च्युली पुस्तकात. पंचायत राजचा विषय कसा आहे की त्यामध्ये खूपच मोठा सब्जेक्ट आहे असं ट्रीट केलं जातं. स्पेसिफिकली राज्यसेवा मेन्सला त्यावर मला वाटतं एक 15 ते 20 प्रश्न असतात आणि डेटा जर बघितला तर फार जास्त डेटा वाटतो आपल्याला. एवढं बरोबर. सगळं वाचन करणं, रीडिंग करणं थोडंसं इश्यू होतो. तर आपण त्यामध्ये स्पेसिफिकली लक्ष्मीकांत मधले जे 2 चॅप्टर आहे, 73rd 74th अमेंडमेंट, ते खूप छान आहे. त्यामधूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात. म्हणजे बरोबर. प्रिलिमला तरी मला वाटतं त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. नाही. ते करावेत आणि बेसिकली आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कमिटीज वगैरे आहेत त्यावर एखादा प्रश्न येतो पूर्व राईट, परीक्षेला. राईट, राईट. त्याच्या पलीकडे फार जास्त विचारलं जात नाही आणि चार्ट्स वगैरे करणं, पूर्ण बुक वाचण्याची गरज नाहीये. जे आपण चार्ट्स वगैरे दिलेले आहेत सगळ्याच बुकमध्ये आहे. तुम्ही कुठूनही करा. मी असं सजेस्ट नाही करणार की माझा बुक आहे म्हणून माझ्या सजेशन करा. आता वेळ पण जास्त नाहीये. तुम्ही जे काही वाचलेले आहे त्यातूनच करा. चार्ट्स 73rd 74th अमेंडमेंट फ्रॉम लक्ष्मीकांत आणि जे आपल्या महाराष्ट्राच्या ज्या कमिटीज वगैरे आहे पंचायत राजवरच्या, त्या व्यवस्थित केलेलं चांगलं राहील. दॅट्स ग्रेट. इव्हन तात्यामधून जरी वाचलं तुम्ही, आधी केलेलं असलं तात्यामधून, आता बरेच जण करायचे. आता मी सुरुवात केली होती त्यावेळेस, ते इट्स ओके. प्रिलियम साठी एवढं काही डिटेल विचारत नाही, तर मेन साठी तुम्ही नक्की ते वापरू शकता. अरे वा, ठीक आहे. ग्रेट. अजून एक मॅडम मला असं बोलायचं होतं की जी मेंटॅलिटी राहते म्हणजे पेपरमध्ये पेपर सॉल्व्ह करताना, तिथे मुलांना खूप जास्त भीती वाटत असते. Right. साधारणतः मी माझंच उदाहरण देईल की मी शेवटपर्यंत खूप जास्त भीती वाटायची की आता काय होणार आहे किंवा क्वेश्चन पेपर कसा येईल, काय येईल, या सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच्यामुळे मी शेवटपर्यंत वाचन करत असायचो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचंय की
दोनच प्रोबॅबिलिटीज असतात, एकतर होईल किंवा नाही होणार, बरोबर नाही, त्या पलीकडे काही होत नसतं. त्यामुळे जेवढं स्वतःवर कंट्रोल ठेवता येईल तेवढं कंट्रोल ठेवा, आणि त्या 1 तासामध्ये सगळ्या जगाला विसरून जाऊन तो प्रश्न आणि तुम्ही हे दोघंच व्यक्तिमत्व तिथं पाहिजे, आणि तुम्ही त्या पद्धतीने जर स्टेबल राहिले, तुमची मेंटल कंडिशन जर स्टेबल राहिली, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. किंवा असं पण होतं लाईनमध्ये कधी-कधी 5-6 प्रश्न मला आलेच नाही. मग तेव्हा खूप जास्त पॅनिक होऊन जातो आपण. तशी काही व्हायची गरज नाही, कारण आपल्याकडं सेट असतात, ABCD वगैरे असे सेट असतात. ते त्यामध्ये मग काहींना हिस्ट्रीचे क्वेश्चन साधे असतात, काहींना इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन साधे असतात. काही डिफिकल्टी लेव्हल चेंज होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळे सुरुवात जर टफ क्वेश्चन्सनी झाली तर घाबरून जायचं अजिबात कारण नाहीये. तुम्ही आपलं सिरियली क्वेश्चन सॉल्व्ह करत जा. आपल्याला आउटपुट नक्की भेटेल. फक्त पेपर कव्हर करायचं आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आता 1 तास असतो, ज्यावेळेस आपल्याला आन्सर शीट दिली जाते, तर आवर्जून त्यावर पिन नंबर वगैरे ह्या गोष्टी व्यवस्थित टाकाच. बट ऍट द सेम टाइम तुम्ही ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ती लक्षात ठेवा, की तुमचा सेट कोणता आहे, ABCD पैकी कोणता सेट आहे, तो टाकायला विसरू नका, आणि त्यासमोर तो गोल करायला पण विसरू नका, कारण ती खूप Exactly. जास्त महत्वाची गोष्ट असते. Yes, सेट yes. जर नसेल तर तुमचा क्वेश्चन पेपर, आपला आन्सर शीट तुमचं चेक होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर माझं असं मत आहे की सेट टाकायला विसरू नका, आणि तुमची सही, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. घाईघाईमध्ये राहून जातात. माझंही एकदा झालं होतं. ज्यावेळेस पेपर घेण्यासाठी सर येतात, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझा सेट राहिला होता. त्यावेळेस अरे मी बापरे. तो सेट टाकला. पण तुम्हाला मी सांगेल की सेट हे आवर्जून टाका. बरोबर आहे. हे अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचं होतं, की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आन्सर शीटमध्ये माहिती पूर्ण भरा. कारण काय होतं, की पेपर तुम्ही भरपूर सोडवला आणि तुम्ही सेट नंबरच नाही टाकला, तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम निर्माण होणार. आणि राईट? 2 ठिकाणी सेट टाकायचे असतात. आता तुम्हाला माहिती आहे, सर्वांना, सगळ्यांनीच पेपर दिलेले आहेत. बरोबर. वर असतो आणि खाली एक्झामिनर यांनी टाकायचा असतो तो ऍक्च्युअली, परंतु तो आपणच टाकून घ्यायचा. कधी-कधी बऱ्याच एक्झामिनर्सला माहिती नसतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एक्झामिनर्स असतात. त्यामुळे आपण स्वतः आपल्या हाताने दोन्ही ठिकाणी सेट कोड जो आहे तो टाकून घ्यायचा. राईट, राईट, राईट. खूपच छान. मला वाटतं सर भरपूर माहिती आपल्याला या इंटरव्ह्यू मधून मिळालेलीच आहे. अजून सर तुम्ही काही ऍड करू इच्छिता विद्यार्थ्यांना, जे नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत कधीच पेपर दिला नाहीये, पहिल्यांदा जाणार आहेत एक्झाम देण्यासाठी, त्यांच्यासाठी काहीतरी गुरुमंत्र? नाही, उलट त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असते, कारण नवीन फ्रेश माइंड असतं, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं डोक्याला, ऍज कम्पेअर टू ज्यांचा 3रा-4था अटेम्प्ट आहे त्या मुलांसाठी. तर उलट ती मुलं चांगले परफॉर्म करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस मला असं आठवतंय की कंबाईनचा पेपर मी ज्यावेळेस दिला होता, तर त्यावेळेस माझा स्कोर बरा आलेला होता. म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाइम देतो आपण त्यावेळेस. सेकंड टाइम, थर्ड टाइम थोडंसं प्रेशर असतं, दबाव असतो की माझा सेकंड अटेम्प्ट आहे, थर्ड अटेम्प्ट. त्यामुळे नवीन मुलांनी इट्स ओके, नो इश्यू. तुमची सुरुवात आहे, एक अनुभव, आणि ऍट द सेम टाइम पहिल्या याच्यामध्ये तो क्रॅक पण होऊ शकतो. म्हणजे असं नाही की क्रॅक होणार नाही वगैरे वगैरे, या अशा निगेटिव्ह याच्यामध्ये अजिबात राहू नका. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण तो क्रॅक होऊ शकतो. फक्त एक स्टेबल माइंड ठेवून तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करा. नो मॅटर व्हॉट तुमचा सिलेबस कव्हर झालेला असेल किंवा नसेल. एमपीएससी ही म्हणजे जी एक्झाम आहे ती टोटली तुमच्या मेंटल कंडिशन कशी असते ते 1 तासामध्ये त्यावरच डिपेंड करते, ना की तुमचा अभ्यास किती झाला आहे, केवढा झालेला आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली. सो थँक्यू सो मच गणेश सर, तुम्ही यामध्ये कनेक्ट झालात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. सो थँक्यू, आणि अशाच प्रकारचे अनेक चर्चासत्र आपण घेत राहूया. आय विश की तुम्हालाही आवडेल आमच्याशी जोडायला. येस मॅम. नो इश्यू. थँक्यू सो मच सर. हॅव अ गुड डे. थँक यू सो मच. थँक यू सो मच.